सांगतो तुम्हासी थोडासा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी काही न लगे भावाची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजनेत्र सदैव धवल हास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमन मन 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 हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादान कधीचा विस्तारू हे त्यांचा कृपादान कथेचा विस्तार त्यांचा कृपादान कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमन दुसरे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजयम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानर श्रीयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया हा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निरूपण करता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा नामधारक असणारे जगतवंदनीय जगद्गुरु देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंताच्या नामाचं आणि जर आपण देवाला नाही भजलो तर त्याचा काय परिणाम होईल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. मला ज्या या ठिकाणी जसे भगवंत बुद्धी देईन, भगवान बाबा बुद्धी देतील, श्री संत वामन भाऊ बुद्धी देतील, त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी धडाडून पेटलेला हा नाम यज्ञ सोहळा अगदी कसा पेटलाय, धडाडून पेटलेला हा नाम यज्ञ सोहळा. आणि या नाम यज्ञ सोहळ्यातील आजची 4थ्या दिवसाची का 5व्या दिवसाची बाबा 4थ्या दिवसाची सकाळ सत्रातलं कीर्तन माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडं आणि अगदी छोट्या महाराजाकडे आमचे नाही का परम मित्र आदरणीय विकास महाराज वायसे शास्त्री यांनी माझ्याकडे दिले. माझं खूप मोठं भाग्य आहे महाराज. चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील माझी आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. आवाज आहे ना मला जरा थोडासा रिटर्न थोडंसं. 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. बाबांचं कौतुक करावं तेवढं थोडे महाराज नाही का, कारण नोहे एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला नाही का. हा एकल्याचा खेळ नाही, पण या ठिकाणी अनेक लोक बाबांना साथ संगत या ठिकाणी माझ्या समोर जे बसले आहे कंपनी गायकवाड कंपनी यांचं सुद्धा कौतुक करायजोगे महाराज. कारण पाठीवर असे थाप आहे बाबाच्या आमच्या नाही का. गायकवाड कंपनीचे सुद्धा सुंदर नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे आणि खूप सारखं महाराज अगदी गोड या ठिकाणी नियोजन आहे. आणि या ठिकाणी सुंदर असे सर्व आमचे भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील बाबांचे सर्व विद्यार्थी नाही का एक एका होनी बळी रे नाही का. कशाला डिगाणा घालायला कशाला. हा महाराज खूप सुंदर गोड मुलं टाळ वाजवतात. इकडून मुलांची संख्या आहे, इकडून मुलींची संख्या आहे. अगदी सुंदर मुलं, सुंदर नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे असे आमचे जनार्दन भाऊ, खूप गोड सिस्टीम. आणि पुढे शूटिंगला सुद्धा आमचा जो चॅनल आहे त्या चॅनलचं नाव काय महाराज, आनंद कीर्तनाचा सुंदर असा चॅनल आहे. सर्व अगदी जागची जाग्यावर आहे. आता इथं सगळं काय झालंय माहितीये का महाराज, सगळेच लागलेत महान, फक्त महाराजच पडलाय लहान. विठ्ठला 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 विठ्ठला. असो हा सोहळा गेले 12 वर्ष झालं नाही का हा तपपूर्ती सोहळा आहे. आणि खूप अट्टहासाने या ठिकाणी आमचे विकास महाराज वायसे शास्त्री ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, ज्यांच्या संस्थेचं सुद्धा नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि पुढं पुढे एवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. हा वेल निश्चित गगनाला गेल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कीर्तन महोत्सव चालू आहे. खूप गोड नियोजन आहे महाराज, अतिशय गोड सुंदर नियोजन आहे. इकडं मृदंगावरती जे थाप टाकायला आहेत ते हरिभक्ती पारायण परमपूज्य आदरणीय ज्यांचे शिष्य आहेत असे असणारे आमचे केशव महाराज जगदाळे गुरुजी, पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य इकडं खूप गोड मृदंग वाजवतात. त्यांच्या शेजारी सुद्धा आमचा भैया आहे, तो सुद्धा खूप गोड मृदंग वाजवत आहे. गायनासाठी आज माझ्या साथीला इकडून आमची दिदी उभा आहे नाही का, सुंदर गायन जिचं आहे. इकडून आमचे परम मित्र आदरणीय वंदनीय जे आमच्यावर नितांत प्रेम करतात आणि आम्हीही त्यांच्यावर तितकंच प्रेम करतो असे असणारे विकास महाराज वायसे शास्त्री हे सुद्धा माझ्या कीर्तनात आज उभा आहेत. आता त्यांना बी माझा नंबर द्यावा लागला महाराज नाही का, रोज मी त्यांच्या कीर्तनात उभा असतो. आज म्हणले असताना चला फेडू नाही का, कारण सावड फेडावं लागते नाही का. आणि अशा पद्धतीने महाराज सुद्धा या ठिकाणी उभा आहेत. इकडून ज्यांचा कोकिळकंठ आवाज आहे, अतिशय गोड गाणं ज्यांचं आहे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं अतिशय गोड नाव झालं आहे असे असणारे आमचे शंकर महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. इकडून आमच्या कन्यात्री ऐशी जई जैसी मीरा मुक्ताबाई, देवाला मागणं मागितलं एक जणानं, एका साधू संतानं की बाबा मला जर पुत्र द्यायचा असेल तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि पुत्र जर तुझ्याच्याने देणं नाही झालं, कन्या जर द्यायची असेल कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा
मुक्ताबाई तुला द्यायचीच झाली असेल तर मीराबाई मुक्ताबाई सारखी दे. सुंदर अगदी नियोजन आहे. तुम्ही म्हणताना महाराज प्रस्तावनाच कवर सांगता. प्रस्तावना सांगल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात होत नसते. विठ्ठला 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 गोड 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 नियोजन आहे महाराज. अगदी गोड नियोजन आहे. कीर्तन रूपी सेवेकरिता जो मी अभंग निवडलेला आहे. इकडे बाबांचं नाव घ्यायचं राहिलं. आमचे परम मित्र आदरणीय वंदनीय स्वामीजी महाराज या ठिकाणी हार्मोनियम अगदी मला लागन तशी साथ देत आहेत. फक्त एखादा आडफाटा मारू नका म्हणजे झालं. विठ्ठला 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 विठ्ठला. अगदी आपल्याला 1 तास कीर्तन करायचे. सगळ्यांनी कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकायचे नाही का महाराज. कीर्तन अगदी 1च तास करायचे. कीर्तनाची वेळ आपली होऊन गेली पण तुम्ही आम्ही खेळीमेळी नाही का. गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे कीर्तन करायचे. गोड कीर्तन करायचे. सगळ्यांनी ऐका. सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा अगदी छोटासा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात तुम्ही जर त्या विठ्ठलाला भजला नाहीत ना, तुम्ही जर त्या देवाला भजला नाहीत तर तुमचा जन्म काय होणार आहे महाराज. वायाला जाणार आहे. तो राहणार नाही. तुम्ही जर देवाचं भजन नाही केलं, तुम्ही जर देवाचं नामस्मरण नाही केलं तर तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला सांगतो बाबांनो, हात जोडून सांगतो, पाय पसरून सांगतो की तुम्ही काय करा, त्या भगवंताला काय करा, भजा, त्याचं नामस्मरण करा, आळंदी पंढरीची वारी करा, तर तो तुम्हाला काय करेन, तारेन. नाही तर तुम्ही वाचणार नाही. द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात करिता भरोबरी दुरावशी दुरी. महाराज म्हणतात आपण या संसार रूपी भवसागरात किती जरी बरोबरी केली आणि किती जरी भरण्याचा प्रयत्न केला तरी कुणाचा संसार पूर्ण झाला नाही महाराज. हा संसार फक्त साधू संतांचाच पूर्ण झाला. माऊली ज्ञानोबाराय सारख्यांचा संपूर्ण झाला. तो पूर्णत्वाला गेला. तुमचा आमचा संसार पूर्ण होत नसतो. म्हणून या संसार रूपी बंधनात तुम्ही किती जरी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी भवाची पुरी वहावशी. भवरूपी सागरात तुम्ही काय करता, वाहून जातान आणि देवाचं नामस्मरण करायचं तुमच्याकडून काय होईल, राहून जाईन. करिता भरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी. या समुद्र रूपी बंधनात तुम्ही वाहून जाऊ नका. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्या भगवंताला काही लागत नाही बाबा. काय लागतं, फक्त भाव लागतो. भाव काय लागतो, भाव लागतो. तो देव आपल्याला काय मागत नाही, त्याला फक्त भाव लागतो. भाव बळे आकडे एरवी ना कळे करतरी आवळे तैसाहारी. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त भाव लागतो आणि भाव धरून जर आपण त्या भगवंताला भावाने जर त्याला आपण भजलो महाराज तर तो निश्चित भगवंत. मग रात्री सांगितलं बाबांनी, तो भगवंत आपल्याकडं 40 पावलं येत असतो नाही का. आपण जर 2 पावलं चाललं तर तो देव आपल्याकडे 40 पावलं येत असतो. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठला 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 विठ्ठला. कितीतरी जन्माला आले आणि कितीतरी गेले नाही का महाराज. महाराज म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे. कितीतरी जन्माला आले महाराज, कितीतरी मेले. मला सांगा जन्माला येऊन तरी काय केलं हो आपण, काय केलं जन्माला येऊन. ना देवाला भजला, ना साधू संताला भजला, ना कुठल्या देवाला गेला, ना कुठली वारी केली, ना पंढरीची वारी केली, ना आळंदीची वारी केली. मग काय केलं आपण महाराज जन्मामध्ये. जन्माला आल्याच्या नंतर फक्त आपण काय करायला लागलो, भरायला लागलो नाही का. काय भरायला लागलो, हव्यास. आपल्याला काय करायचंय, फक्त पैसा नाही का, पैसा भरायला लागलो. म्हणून महाराज म्हणतात बाबांनो हा व्यवहार आपला कुठपर्यंत टिकणार आहे, अगदी क्षणिक आहे. हे सुख क्षणिक आहे. संसारातलं सुख हे क्षणिक आहे. पण जर तुम्ही त्या देवाला भजलात तर तुमचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून काय करा, महाराज म्हणतात काय करा, जन्माला आलात ना एकदा पंढरपूरची वारी करा. काय करा,
पंढरपूरची वारी करा. आषाढी कार्तिकी देव काय म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. काय करा, पंढरपूरची वारी करा. पण महाराज किती सांगती तरी ना ऐकती भटकीचे, आणि पुढे सिंदळीचे रडतील. महाराज किती सांगाव. तुम्हाला जर म्हणलं ना बाबा चला पंढरपूरला, आषाढी वारी आली आहे, नाही हो महाराज, सवडच नाही, भरपूर काम पडले तुमच्याबरोबर यायला, आम्हाला का सवड आहे का पंढरपूरला? का वारी करायची महाराज, का वारी करायची? जुने वारकरी पंढरपूरला जायचे, नीट ऐका. जुने वारकरी पंढरपूरला जायचे. का बरं वारी करायचे? काय पंढरीचं महात्म्य, का विठ्ठलाला भजायचं? महाराज शास्त्र असं सांगतं, जुने वारकरी ज्या वेळेस पंढरपूरला जायचे ना, पंढरपूरला गेल्याच्या नंतर जुने वारकऱ्यांचं सांगतो, जुने वारकरी पंढरपूरला गेले ना बाबा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवाला अशी कडकडून मिठी मारायची. काय करायचे? देवाला कडकडून मिठी मारायची. आणि मिठी मारल्याच्या नंतर काय फायदा? महाराज म्हणतात देवाला कडकडून मिठी मारल्याच्या नंतर फायदा काय? निळामणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. महाराज म्हणतात जर भगवंताला कडकडून मिठी मारली तर निळोबाराय म्हणतात निळामणे आलिंगन देता समाधान जीवा शिवा. तुम्ही म्हणता महाराज देवाला कडकडून मिठी मारायची, तिथं दोन जय विजय उभाच असते. ते म्हणते चला पुढे, चला पुढे. गर्दी चिंगरून मारता का काय? तुम्ही काही सांगायला लागले का काय? देवाला मिठी मारायची. अहो पायाला हात लावून देणार, तर तुम्ही म्हणता देवाला मिठी मारायची. काही सांगायला लागलात का? जुने वारकरी सांगतोय मी, हे आत्ताचे वारकरी नाही महाराज. आत्ताचे वारकरी डुप्लिकेट आहेत महाराज. असाच एक वारकरी भेटला, मी म्हणलं चला पंढरपूरला, आणि त्याला पंढरीचं महत्व सांगायला लागलो. महाराज त्याला म्हणलं देवाला आलिंगन द्यायचं, ते म्हणला नाही जमणार महाराज. तुम्ही काही सांगायला लागले काय? देवाला पायाला हात लावून तुम्ही म्हणतात आलिंगन द्या. मी म्हणलं अरे आलिंगनाचा फायदा बिट्या. ते म्हणला काय फायदा? मी म्हणलं निळामणे आलिंगन देता समाधान जीव शिवा. ते म्हणला हे जमणार नाही, लय गर्दी. म्हणला महाराज लय गर्दी, जमणार नाही म्हणला. मी म्हणलं नको देऊ आलिंगन. काय कर? आलिंगन नको देऊ, पण देवाची पूजा कर. म्हणलं पूजा, देवाची पूजा करायला काय हरकत आहे? पूजेचे 3 प्रकार आहेत बघा. एक नित्य पूजा आहे, एक पाद्य पूजा आहे, आणि एक ओटी पूजा आहे. महाराज 3 प्रकार आहेत पूजेचे. आमचे छोटे माऊली खूप गोड सांगत असतात. नित्य पूजेचा खर्च आहे महाराज 35,000, ओटी पूजेचा आहे 25,000, आणि पाद्य पूजेचा खर्च आहे 3,500 4,000. नाही का? इतका खर्च आहे. ते म्हणला महाराज एवढा महाग परमार्थ मला परवडणार नाही. मग पूजा केल्याच्या नंतर फायदा काय? महाराज म्हणतात पूजू जाता विठोबाशी वैकुंठवासी होती ते. महाराज म्हणतात जर त्या पांडुरंगाला आपण पूजलं आणि त्याची जर सेवा केली तर वैकुंठाला आपल्याला दरवाजा काय असतो? मोकळा असतो. पूजू जाता विठोबाशी आणि वैकुंठवासी होती ते. महाराज म्हणतात ते म्हणला महाराज एवढा खर्च माझ्याच्याने मला परवडणार नाही. मी म्हणलं नको पूजा करू, पूजा बी नको करू, पण 2 हस्तक आणि 1 मस्तक देवाचं दर्शन तर करशील ना. देवाचं दर्शन 2 हस्तक आणि 1 मस्तक. देवाच्या पायावर काय कर? मुंडकं ठेव. ते म्हणला जमणार नाही महाराज. देवाच्या पायावर मुंडकं ठेवल्यावर काय फायदा? महाराज म्हणतात आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. महाराज म्हणतात ह्यो फायदा आहे. काय केल्याच्या नंतर? देवाचं दर्शन केल्याच्या नंतर. ते म्हणला लय गर्दी हो, लय गर्दी. देवाचं दर्शन कुठं करता येत असतं का? मी म्हणलं नको पायाचं दर्शन करू, मुख दर्शन कर. मुखदर्शन, मुखदर्शनाला बी म्हणला महाराज 3 तास लागतात. मुखदर्शन बी माझ्याच्याने होणार नाही. मुखदर्शन केल्याच्या नंतर काय फायदा महाराज? देवाचं जर एकदा आपण मुख पाहितलं, तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. त्या देवाकडे एकदा जर पाहितलं ना आपण महाराज, तो पुन्हा दृष्टी माघारी घेता येत नाही. किंवा महाराज अजून एक प्रमाण देतात, काय महिमा वर्णू आता सांगू मी किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. देवाचं जर आपण नुसतं मुख पाहितलं तर कोटीच्या कोटी ब्रह्म हत्या काय होत असतात? आपल्या जात असतात. महाराज ते म्हणला महाराज एवढी सवड नाही. 3 तास जर पंढरपुरात थांबलो तर पप्प्याची आई दगडाने हानीन. म्हणला एवढी सवड नाही, 3 तास काय थांबणार नाही. मी म्हणलं नको नको, मुखदर्शन करू नको. म्हणलं बाहेर ये, मंदिराच्या बाहेर ये. काय म्हणलं मी त्याला? मंदिराच्या बाहेर ये. आणि मंदिराच्या बाहेर आला ना काय कर? मंदिराला एक उजवी प्रदक्षिणा कर. मंदिराला एक उजवी प्रदक्षिणा कर.
चोकोबारायच्या पायरीपासून निघायचं. उजवी म्हणजे कसं, आपल्या उजव्या हाताला महाराज कळतंय ना, उजवं डावं कळतंय. तुळजापूरला गेलतात ना, तुळजापूरला दगडावर कुणी कुणी हात ठेवतात. तुळजापूरला डावी गुढी उजवी गुढी, उजवं कळतंय ना, उजवं आपल्या उजव्या हाताला उजवी प्रदक्षिणा मंदिरा मारल्याच्या नंतर काय फायदा महाराज म्हणतात, उजवी घेता राऊळाशी जळती पातकाच्या राशी. म्हणलं एवढं पुण्य आहे का पंढरपुरात? म्हणलं फक्त एक उजवीच प्रदक्षिणा हान, तुझ्या पापाच्या राशी पार होत्या. म्हणलं तू काळजी करू नको. म्हणला महाराज लय लोक रेटायला लागले, तो उजवी प्रदक्षिणा व्हायची नाही म्हणला माझ्याच्याने. मी म्हणलं नको पूर्ण करू, अर्धीच कर. काय कर, अर्धीच प्रदक्षिणा कर. ते म्हणला कशी अर्धी? मी म्हणलं चोकोबारायच्या पायरीपासून निघायचं आणि मंदिराच्या पाठीमागं जायचं. आणि काय करायचं म्हणला? मी म्हणलं फक्त एकच काम करायचं, मंदिराच्या पाठीमागं जायचं आणि फक्त रावळाची पाठ पाहायची. म्हणला काय फायदा? महाराज म्हणतात पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. म्हणलं बाबू इतके? म्हणलं हो, पंढरपूरचं मेहमानच तसं आहे. म्हणलं पंढरपूरचं मेहमान आहे ते महाराज, 360 तीर्थ घडते. म्हणला महाराज काय सांगावं? म्हणला मंदिराची पाठच दिसाना. वारकरी जरा गमतीबाज होता. म्हणला मंदिराची पाठ दिसाना. मी म्हणलं कस काय दिसाना? म्हणला लोकांनी फ्लॅक्स लावलेत. म्हणला तिथं फ्लॅक्स, मंदिराची पाठ दिसत नाही. म्हणला फ्लॅक्स लावलेत. मी म्हणलं नको पाहू मंदिराची पाठ, मंदिराचा कळस पहा. कळस तर दिसतोय ना महाराज. वारीच्या काळामध्ये देव मंदिराच्या कळसावर किंवा पताकावर असतो असं शास्त्र सांगतं. मग काय कर, कळसाचं दर्शन घे. म्हणला काय फायदा? मी म्हणला तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणला काय पुण्य व पंढरपूर मध्ये? ते म्हणला महाराज काय सांगावं? म्हणला ढोले महाराज कळसच दिसना. मी म्हणलं आता कस काय दिसाना तुला कळस? म्हणला लय मोठमोठ्या बिल्डिंगी झाल्या, कळसच दिसाना. मी म्हणलं नको पाहू कळस. हा कळस बी बघू नको. म्हणलं जाऊ दे, कळस बी बघू नको. काय कर, मंदिरावर रावळा एक ध्वजा लावली. म्हणलं ध्वजा, आणि ते कळसाच्या उंच आहे. कळसाच्या काय उंच आहे, ध्वजा बघ म्हणलं. ते म्हणलं ध्वजा पाहिल्याच्या नंतर फायदा काय? मी म्हणलं पाहता राऊळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. नामदेवराय म्हणतात जर निस्ती रावळाची ध्वजा जरी बघितली तरी सहज मुक्ती होते. म्हणला महाराज नाही जमायचं. म्हणला लय गर्दीन लय रीट येते तो त्या कोपऱ्यात, आपल्याला नाही जमायचं बाबा. म्हणला इतकं पप्याची आई वाट बघती. म्हणला मला घरी जावं लागेल. मी म्हणलं ध्वजा बघू नको. काय कर, जामखेडला जा. म्हणलं जामखेडला इथून काय कर, ध्वजा बघू नको. पंढरपूरला जाऊ नको, जामखेडला जा. आणि जामखेडला गेला ना एसटीत बस. म्हणलं एसटीत बसला ना, पंढरपूर गाडीत बस. पंढरपूर गाडीत बसला ना डायरेक्ट पंढरपूरचं तिकीट काढायचं. म्हणलं मधलं आदलं काढायचं नाही, मध्ये उतरायचं नाही. पंढरपूरचं तिकीट काढ. आणि पंढरपूरला गेला ना बाबा सगळ्याला उतरू दे, अख्ख्या लोकांना उतरू दे. तू एसटीतच बस. काय कर, एसटीतच थांब. कंडक्टर बेल वाजून म्हणलं पंढरपूर आलं की चला उतरा, पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. तो उतरायचं नाही. म्हणलं ध्यानात धर, ध्यान धर. म्हणलं उतरायचं नाही अजिबात खाली, उतरायचं नाही खाली. ते म्हणलं मग काय करायचं बाबा? मी म्हणलं उतरायचं नाही खाली, सगळ्यांना उतरून द्यायचं. सगळे उतरली तो त्या दरवाजापाशी जायचं. 3 पायऱ्या असतात इष्टीला. पहिली उतरायची, दुसरी उतरायची, तिसरी एक पाय ठेवायचा आणि एकच पाय पंढरपुरात ठेवायचा. असा निस्ता पंढरपुरात ठेवायचा, पटकीने उचलून घ्यायचा म्हणलं वर आणि जागेवर जाऊन बसायचं. पुन्हा लगे पंढरपूर ते जामखेड तिकीट. ते म्हणलं असलं कुठे वारी असती वे, ह्याचा काय फायदा आहे? महाराज म्हणतात ह्याचा सुद्धा काय फायदा आहे महाराज त्याला प्रमाण आहे, हे बोगस नाही. याचा सुद्धा फायदा आहे. काय फायदा आहे? वाराणसीची जर आपण 1 महिना यात्रा केली, कोणाची? वाराणसीची जर 1 महिना यात्रा केली तर वाराणसीच्या 1 महिन्याचं पुण्य पंढरपूरच्या निस्त्या पाय ठेवण्यात आहे महाराज. कशात आहे? निस्ता पाय ठेवण्यात आहे. वाराणसीची 1 महिन्याचे पुण्याचे पंढरपूरमध्ये जर निस्ता आपण पाय ठेवला तर ते सुद्धा पुण्य आपल्याला लागतं. महाराज म्हणतात वाराणसी चाली जे मासा गोदावरी 1 दिवसा आणि पंढरी पाऊल पडी असा आयसा ठसा नामाचा. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज काय लोक इतके गमतीबाज असतात, किती सांगावं पण ऐकत नाहीत महाराज, नाही का? किती सांगा. आता मी इतकं पंढरीचं मेहमान सांगितलं, मग तुम्ही तरी काय पंढरपूरला जाणार आहेत का? काय
नाही जाणार महाराज. हा चांगली गंमत आहे महाराज जीवनाची. किती सांगा पण पंढरपूरला आपण जाणार नाही. नाही म्हणता जाणार का? विठाला 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 विठाला. हे पंढरपूरचं मेहमान आहे महाराज. महाराज म्हणले नको एसटीत बी जाऊ बाबा, एखादा मुक्काम कर पंढरपुरात, एखादा मुक्काम. ते म्हणला मिटलं का मग आता एसटीने कायला गेलो असतो. पंढरपुरात एखादा मुक्काम. मुक्काम केल्याच्या नंतर काय फायदा? महाराज म्हणतात धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे, त्याशी जन्म नाही पुन्हा मने एका जनार्दना. महाराज म्हणतात पंढरपूरचं हे महात्म्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सांगतो बाबांनो, तुम्ही कुणाला भजा? त्या विठ्ठलाला भजा. ही अभंगाच्या प्रथम सांगतो करिता भरोभरी दुरावसे दुरी, करिता भरोभरी दुरावसे दुरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी, करिता भरोभरी दुरावसे दुरी, करिता भरोभरी दुरावसे दुरी. हे सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया, हे नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. वा गोड टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. मी असं सांगाय गेलो बाबा, सांगतो तुम्हासी असं सांगाय गेलो, पण सांगायला तरुणाला नाही गेलो बाबा. मी 86 वर्षाचं म्हातारं, माझं कीर्तन झालं बरं का, आणि त्या रूम मध्ये मला नेहलं महाराज. बरं म्हातारं 86 वर्षाचं, तुम्हाला थोडा चुटका बी सांगावं लागेल आहे का नाही. म्हातारं 86 वर्षाचं महाराजांनी मी त्याला सांगाय गेलो भगवंताचं वर्णन. पण म्हातारा असं होतं, माझं कीर्तन झालं आणि मला त्या मालकाने त्या खोलीत नेलं. मला म्हणले बाबा तुमचा मुक्काम हितच. बरं त्या खोलीला एकच दरवाजा, खिडकी नाही, रातची गेली लाईट. 86 वर्षाचा म्हातारा माझ्या जोडीला, ती कानानं बैरण डोळ्यानं आंधळ. पण म्हातारा इतकं विचित्र महाराज, इतकं विचित्र. माझा झोपेचा टाइम आणि त्याचा उठायचा टाइम संगच. रातच्या 1:30ला, किती वाजता? रातच्या 1:30 वाजता माझा झोपेचा मोसम आणि त्याचा उठायचा मोसम. पण म्हाताऱ्या माणसाला बोलायचा लय नाद, म्हाताऱ्या माणसाला बोलायचा नाद असतो म्हाताऱ्या माणसाला. आणि मग म्हातारा रातच्या 1:30ला माझ्याकडे आलं आणि मला असं डवचित आहे, महाराज आहेत काय?
मी म्हणलं हो महाराजच आहे. कुठून आलात महाराज? म्हणलं गोडेगावून आलोय. वडगाव ऐका येत नव्हतं ना. मी म्हणलं वडगावूनच आलोय बाबा, प्रवास करून आलोय, थकलोय, झोपलोय, झोपू द्या म्हणलं. पडा पडा. नाही म्हणला महाराज आता झोपच येत नाही. पण म्हातारं इतकं डेंजर होतं, इतकं डेंजर होतं महाराज. घराला एकच दरवाजा, घराला एकच दरवाजा आणि त्याच्यात माझा मुक्काम महाराज. आणि ते म्हाताऱ्याला पण सवय लय बेकारी. एक काय सवय होती म्हाताऱ्याला? म्हाताऱ्याला होती बिड्या फुकायची सवय. रातच्या एकला पेटीला म्हाताऱ्यानी बिडी पेटीली महाराज. आणि मालक गेला बाहेरून दरवाजा लावून, कुलूपच लावून गेला महाराजाला आत कोंडून. त्यांनी बिडी पेटीले आम्हाला कोंडून गेला. घराला खिडकी नाही काहीच नाही महाराज, एकच दरवाजा. त्याची झाली छाती मोकळी पण माझी कोंडली ना धुराने. मला असा राग आला महाराज, असा राग आला. म्हातारा दोनदा उचलून आदळलं. मी म्हणलं नका का द्याय ना, आपलं नीट पाठ निघता येईल महाराज नाही का. इतका राग आला महाराज, रातभर झोपून दिलं नाही म्हाताऱ्यानी. मी राग काय केलं महाराज, तो बिडीचा कट्टल उचलला, बिडीचा कट्टल उचलला आणि रागच आला महाराज. इतका राग आला, उचलला ना अशी दिवळ होती, तिला फेकून दिवळीत. म्हणलं जाळ होऊ तिकडे, याला सापडलीच नाही पाहिजे पुन्हा बिडी. दिवडीत फेकली महाराज. मी ती बिडीचा कट्टलच दिला फेकून. आणि सकाळच्या पारी पुन्हा पहाट म्हातारं जाग झाला. म्हणला महाराज माझा कट्टल कुठे? म्हणला जापानला दिवळीत, बघ तिकडे काय असं. महाराज त्या दिवळीत त्यांनी हात घातला. आता मला काय माहिती, दिवाळी नीटकीच दिवाळी झालेली महाराज. त्याच्या नाताने ते लवंगी फटाकडे त्या दिवळीत जाप आणलेले. आता माझ्या काय डोक्यात आहे ह्याच्यात फटाकडेत म्हणून. आणि मी बी जागा झालो महाराज. ते कट्टल गेला बाजूला, म्हाताऱ्याच्या हातात आला लवंगी फटाकडा आणि मार तोंडात धरला महाराज. मी बी मजा बघत होतो, मला बी वैताग आलता रातभर. तोंडात मारला लवंगी फटाकडा आणि पिटीला ना महाराज. पण मी सांगितलंच नाही, मी बी महाराज आहे ना. मी त्याला सांगितलंच नाही महाराज ते फटाकडा आहे, ती बिडी नाही. काय झालं महाराज? तुम्ही म्हणता काय झालं? थुतार फुटलं माझ्याकडे काय बघता. आपण सुधारणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबांनो तुम्हाला सांगतोय मी काय करा, त्या विठ्ठलाला भजा. पण सांगितलं कितीतरी सांगितलं तरी आपण सुधरत नाही महाराज. आपण या संसार रूपी सागरातून आपण बाहेर निघत नाही. आपण याच्यात अगदी पक्के गुंतलेले आहेत. कसे गुंतलेले आहेत? अगदी पक्के महाराज. आपण नामस्मरण करा, नामस्मरण करा. काय नामस्मरणाचा फायदा हो महाराज? कितीतरी अनेक फायदे आणि अनेक नाम घेता वाया गेला. आणि ऐसा कोणी ऐकिला किंवा दावीला महाराज म्हणतात नामस्मरणाचा किती फायदा. एकदा भजन करा. सांगतो विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या हनुमंतरायचं या ठिकाणी खूप गोड मूर्ती आहे. ज्या व्यक्तीला स्त्रीचा संबंध नाही अशा व्यक्तीने सीतेचा शोध लावला. कुणी लावला? सीतेचा शोध कुणी लावला? हनुमंतरायने. ज्याला स्त्रीचा कसलाही कुठलाच मूळ नाही अशा व्यक्तीने सीतामाईचा शोध लावला. आणि सीतामाईचा शोध लागल्याच्या नंतर या ठिकाणी सीतेचा शोध लागला. आणि सीतेचा शोध लागल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे असे बसलेले आहेत. आणि बसल्याच्या नंतर सीतेचा शोध लावलाय. समुद्राच्या काठी लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्र बसलेत. पण सीतेचा शोध लागला हे मान्य, पण आणाय जायचं कसं? मग दोघाला बी घाम येतोय. कुणाला घाम येतोय? प्रभू रामचंद्राला बी घाम येतोय, लक्ष्मणाला बी घाम येतोय. पण बारकी 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 वानर अशी समोर खेळत होती. काय करत होती? समोर खेळत होती. त्यांनी पाहितलं आपण उन्हात आहे तरी आपल्याला घाम येत नाही आणि आपले प्रभू सावलीत आहे त्यांना घाम येतोय. कस काय घाम येतोय? पण विचारायची ताकद होईना. कुणाला? बारक्या बारक्या वानराला विचारायची ताकद होईना. ते म्हणले कुणी विचारावा? महाराजांना प्रभूला कुणी विचारावा? विचारायची ताकद होईना. मग हे पळतच हनुमंतरायकडे गेले. मग हनुमंतराय काय करत बसले होते महाराज? एका शिळेवरती असं भजन करत बसले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय
बारकी बारकी वानर गेले आणि हनुमंताला म्हणतात, ए हनुमंता, अरे इथं काय भजन करत बसलास? आपल्या प्रभूला घाम येतोय, चला. आता हनुमंतरायला कुठं दम निघत असतो का हो? प्रभूला घाम आल्यावर हनुमंतरायने त्या शिळेवरून खाली टणकन उडी मारली आणि पळतच प्रभूकडे, आणि प्रभूला विचारलं, प्रभू आम्ही उन्हात आहे, आम्हाला घाम येत नाही, आणि तुम्ही सावलीला आहे, तुम्हाला घाम कस काय येतो? अरे हनुमंता, सीतेचा शोध लावलास रे, पण आता सीतामाईला आणाय जायचं कसं म्हटल्याच्या नंतर हनुमंतराय ताडकन उठून उभा राहिले, म्हणजे त्याची काय काळजी करता, मला समुद्र अगदी करंगळी एवढा आहे, मी जाऊन आलोय, मला समुद्राचा सगळा अंदाज आलाय, मी एका मिनिटात सांगतो समुद्रातून कसं जायचं ते. त्यावेळेस लक्ष्मण ताडकन उभा राहिला आणि तो म्हणला, ए माकडा, काय कळतं का नाही म्हणला तुला, तू कुणा समोर बोलतोस म्हणला. अरे पृथ्वी ज्याच्या हातात आहे ते प्रभू रामचंद्र आहेत, आणि शेष म्हणतात मला. लक्ष्मणाचा हात प्रभूने दाबला, म्हणले लक्ष्मणा तुला आगाव निगाव बोलू नको, म्हणले हे वानर आपल्या कामाचे, बस म्हणले खाली, नाही का. लक्ष्मणाला खाली बसवलं महाराज, आणि असं म्हटल्याच्या नंतर प्रभू राम म्हणले, कसा करायचा रस्ता. आमचे हनुमंतराय समुद्रापाशी गेले महाराज, आणि समुद्रापाशी गेल्याच्या नंतर समुद्राला विनंती केली, ऐके आपामपती तुझं मी करीत असे विनंती. हे समुद्राला हात जोडल्याच्या बरोबर समुद्र प्रसन्न झाला, आणि समुद्राने हनुमंतरायला हात जोडले, म्हणले बोला हनुमंता, काय आज्ञा आहे? काय नाही रे, आमची सीतामैया समुद्राच्या पलीकडे, तिला आणण्यासाठी आम्हाला जायचंय, आम्हाला रस्ता पाहिजे. समुद्र म्हणला, मी रस्ता देणार नाही. हनुमंतराय म्हणले, का देणार नाही? म्हणले, माझी पोरगी ज्याला सांभाळता येत नाही त्याला रस्ता कस काय देऊ? कारण समुद्राची कन्या लक्ष्मी, माझी पोरगी म्हणले त्याला सांभाळता येत नाही ना, मी त्याला रस्ता देणार नाही. बारकी बारकी दोन वानर शेजारी उभा होती, त्यांनी असं हनुमंताला डवचिलं, म्हणले हनुमंता, गर्वाने फुगलेल्या समुद्राला कशाला नमस्कार घालतोस? गर्वाने अहंकाराने फुगलेल्या माणसाला कधी नमस्कार करायचा नसतो, त्याच्यापेक्षा दगडाला नमस्कार केलेला बरा. अहंकारी माणसाला कधी रामराम घालायचा नसतो, दगडाला नमस्कार केलेला बरा, अहंकारी माणसाला रामराम करायचा नाही. म्हणले तो समुद्र अहंकाराने फुगलाय, चल म्हणले आम्ही करतो रस्ता समुद्रातून. म्हणले कसं काय करणार तुम्ही रस्ता? तुकोबराय म्हणतात, दोन अशी वानरं होती की त्यांना भगवंताचं असं वरदान होतं की त्यांनी जर प्रभूचं नाव दगडावरती लिहिलं, राम असा शब्द जर लिहिला, भगवंताचं नामस्मरण जर त्या दगडावर लिहिलं, ते दगड पाण्यामध्ये टाकले तर काय व्हायचं महाराज? आश्चर्य म्हणजे दगड तरायचा. आणि तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. नळ आणि नीळ नावाच्या दोन वानरांना काय होतं? ते वरदान होतं महाराज. त्यांनी समुद्रात तो दगड टाकला की तो दगड तरायचा, आणि मग पूल तयार झाला. मला सांगा, 18 पद्म वानर होते महाराज. त्या पुलाला शासनाचं बजेट नाही, सिमेंट नाही, वाळू नाही, कुठला मिस्त्री नाही, गज नाही, तरी सुद्धा तो पूल अजून तसाचा तसा आहे. कसा आहे? हाय तसाच आहे का नाही? सेतू तुम्ही गेलते का कोणी बघाय सेतूला? सेतू हाय तसाच आहे. पण आपल्या मागच्या वर्षी जर इथं कुठं पूल बांधला आपल्या नदीवरती, तर पुढच्या वर्षी बातमी येते, अतिवृष्टीमुळे लोणी या ठिकाणचा पूल वाहून गेला आहे, इथलच्या लोकांनी हेलिकॉप्टरने प्रवास करावा. हे आपल्या शासनाचं काय आहे महाराज? बजेट आहे महाराज. पण आमच्या त्या वानराने बांधलेला सुद्धा पूल अजून कशाच्या ताकदीवर आहे? कशाच्या ताकदीवर आहे महाराज? फक्त नामस्मरणाच्या ताकदीवर आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी. हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, वाया वाया. माझं नशीबच जरा विचित्र आहे बघा. मी जिथं जाईन तिथं मंडप तरी फाटल, पाऊस तरी येईल,
मी असंच म्हणलं त्या वाघ्यात सिस्टीमवाला होता त्याला म्हणलं मला नीट आवाज दिला तर तुझ्या एका मशीनला 10 मशीनी लागते आणि मला जर नाही आवाज दिला तुझा भोंगा सुद्धा राहायचा नाही. महाराज 7 दिवस 7 बॉक्स जळाले. तो म्हणायचा तो महाराज कुठे धरून आणा. असो गमतीचा विषय. महाराज कुठं राहिले संस्कृती कुठं राहिले महाराज काय मला सांगा बरं. किती सांगितलं तरी आपण काय संस्कृती राहिली का हो महाराज. काय संस्कार होते पहिले महाराज या लहान लहान लेकरावरती सुद्धा. आता उगय बाबांनी या वर्षी संस्था चालू केली नाही का. गोड असे विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत आणि या संस्थेला खूप खूप असं गोड रत्न या ठिकाणी विकास महाराज वायसे शास्त्री सारखं लागले महाराज. कारण या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडे. या ठिकाणी निमे विद्यार्थी ते न रुपया घेता सांभाळतात. अनाथ मुलांना ते काय करतात या ठिकाणी सांभाळतात महाराज. आणि हे सुद्धा काय लागतं महाराज हे उदारत्व आहे महाराज त्यांचं सुद्धा नाही का. असे मुलं सांभाळणं सुद्धा उदारत्व लागतं याला सुद्धा महाराज नाही का. कुठं राहिली संस्कृती काय राहिले महाराज. काही राहिलं नाही महाराज नाही का. काय संस्कार व्हायचे पहिले कवितातून सुद्धा संस्कार असायचे बरं का माऊली. ऐका माझं पहिल्या कविता सुद्धा गोड असायच्या आमच्या काळच्या नाही का. काय कविताचा अर्थ होता पहिल्या कविता सुद्धा गोड असायच्या. आमच्या वेळेस एक कविता होती. कापसा विना मुले त्याला पोंड म्हणू नये हरिनामा विना बोले त्याला तोंड म्हणू नये. महाराज म्हणतात कापसाचं बोंड जर उरलंच नाही तर त्याला बोंड तरी कशाला म्हणायचे. बोंड आहे म्हणले ते वांज आहे. हा तसं जे तोंड हरिनामच घेत नाही ते तोंड आहे का म्हणले. नामा विना मुख सर्पाचे ते बीड नामा म्हणे नामा विना मुख सर्पाचे ते बीड नामा विना मुख सर्पाचे एकनाथ महाराज म्हणतात नामाविन मुख सर्पाचे ते बीड जीवा नव्हे काळ सर्प आहे. किंवा महाराज म्हणतात विठोबाचे नाम न उच्चारीचे तोंड आणि प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे म्हणजे ते तोंड नाही कातडे बुडवायचं काय कुंड म्हणले कुंड तोंडच नाही म्हणले. ते नामस्मरणाला फार किंमत आहे महाराज. पहिले कवितातून नाही का लिंबानीच्या झाडा मागे चंद्र झोपला काय संस्कार व्हायचे महाराज. आज माझ्या पाणसाला झोप का येत नाही लिंबानीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई. काय गाणे होते महाराज काय सुंदर. हम होंगे कामया हम होंगे कामया हम होंगे कामया एक हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामया एक दिन. काय शाळेत गाणे होते महाराज. काय गोड वातावरण असायचं नाही का महाराज. काय गाणे होते गोड गोड महाराज. पण आताचे गाणे सांगू का तुम्हाला. आता असे गाणे निघलेत गायकवाड महाराज. गेले बाई उसाच्या मळ्यात काय गाणं काय. तिसरीच्या पोरीला कविता आहे कितवीच्या. गेले बाई उसाच्या मळ्यात आणल्या बाय पाकळ्या धरून काय करू रडत बसून गेले बाय उसाच्या मळ्यात आणल्या बाय पाकळ्या धरून घातल्या बाय नवऱ्याला शिजून नवरा गेला मरून काय करू
रडत बसून आणि ते दुसरा करून. कितवीच्या पोरीला ही महाराज? तिसरीच्या पोरीला. आणि कसे संस्कार होते मला सांगा बरं. बरं कविता बी अशा डेंजर आहेत. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मग आता पप्पा दुसऱ्याचे असतात का कोणाचे? फार जीवनाची गंमत झालेली आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबांनो दुसरं काहीच करू नका. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि नाही तरी गेला जन्म वाया. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज की जय. हे रखुमाई, रखुमाई. ज्या महान संताच्या या पुण्यतिथीनिमित्त हा नाम यज्ञ सोहळा चालू आहे. ब्रह्मीभूत श्री संत वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा यांचं चरित्र सर्वांनाच माहिती आहे. काय भगवान बाबा होते, काय संत होते महाराज. संत नवती जगा मानसा त्या सारिके, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, तद्वद संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. काय भगवान बाबाचं वैभव होतं महाराज, आणि काय बाबांचं जीवन होतं हे सगळ्यांना माहीत आहे. तरी पण सांगतो, संत हे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आपल्यावर उपकार करण्यासाठी साधू संत येत असतात. आणि संत येत असताना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. केंदूर या गावी तुम्ही ऐका, केंदूर या गावी एक कानोपाटक नावाचे संत होऊन गेले. केंदूर या गावी कानोपाटक नावाचे संत होऊन गेले. संत कसे असतात सांगतो तुम्हाला. साधू जरी दिसायला तुमच्या आमच्या सारखे असले, संत दिसायला तुमच्या आमच्या सारखे असले, तरी संत नवती जगा मानसा त्या सारिके. केंदूर या गावी कानोपाटक नावाचे संत होऊन गेले. आणि त्या कानोपाटकाची ख्याती काशीच्या एका विद्वान पंडिताने ऐकली. आणि तो विद्वान पंडित काशीहून निघाला कानोपाटकाकडे. कानोपाटकाच्या गावी आला. आणि गावी आल्याच्या नंतर नेमके कानोपाटक, दोन मुलं मांडीवर, एक खांद्यावर आणि एक समोर खेळते. नेमका तो विद्वान काशीचा पंडित कानोपाटकाची ख्याती ऐकून आला आणि कानोपाटकालाच विचारायला लागला, का हो या गावामध्ये कानोपाटक नावाचे संत कुठं राहतात? कानोपाटकांनी वर पाहितलं आणि म्हणले, कानोपाटक? कानोपाटक तर मीच आहे. काय काम आहे तुमचं? अरे म्हणले, तुझी ख्याती ऐकून मी काशीहून इथपर्यंत आलो आणि लेका तू लेकर सांभाळत बसला, तू कसला साधू? कोण म्हणतो? काशीचा विद्वान पंडित. तू कशाचा साधू? तू तर लेकर खेळत बसला. कानोपाटक म्हणले, हे बघ, मला लेकर आहे म्हणून मी साधू नाही ना. सगळेचे सगळे लेकर उचलतो टाकतो समोरच्या विहिरीत, मग होईन का साधू? सगळेचे सगळे लेकर उचलले समोरच्या कोरड्या विहिरीत टाकून दिले महाराज. आणि म्हणले, हे साधू, हे विद्वाना,
आमच्या घरून आलेला अतिथी इथून माग कधी उपाशी गेलेला नाही. 2 घास खाऊन जा. कोण म्हणतात कानोपाटक त्या काशीच्या विद्वान पंडिताला. ते म्हणला आता तर लेका तुझ्या पोटची लेकरं तो विहिरीत टाकलेस, सुतक पडलं, आम्ही काशीचे विद्वान पंडित तुझ्या घरचं खातो का? मग कानोपाटक म्हणतात ए मुलांनो, हा काशीचा विद्वान पंडित आपल्या इथून उपाशी जातो, बाहेर या. आणि जसं पोहरा विहिरीतून बाहेर यावा तसा एक एक मुलगा चलत बाहेर आला. महाराज म्हणतात विहिरीत मुलं टाकण्या इतकी ज्याच्याकडे प्रपंचाची अनासक्ती आहे आणि विहिरीतून मुलं पुन्हा बाहेर काढण्या इतकी ज्याच्याकडे प्रपंचाची दैवी शक्ती आहे त्याला साधू म्हणतात. विठाला 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 विठाला. आणि अशा महान या सद्गुरू भगवान बाबा, काय त्यांचं चरित्र आहे महाराज. भगवान बाबाचं चरित्र आता सर्वांना माहिती आहे आणि आपली वेळ सुद्धा झालेली आहे. म्हणून या ठिकाणी बाबांनी हा अट्टहास करून गेले 12 वर्ष झालं नित्यनेमाने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आणि मी मगाशीच सांगितलं नो, हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला. बाबा जरी सप्ताह करत असले, आमचे विकास महाराज जरी सप्ताह करत असले, पण सहकार्य तुमचं सर्वांचं आहे महाराज. फुल नाही फुलाची पाकळी. सर्वांनी काय करायचं, या कार्यक्रमाला सरळ हाताने या ठिकाणी मदत करायची. आलेल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला, कारण हा एकट्याचा खेळ नाही महाराज, नाही का. सर्वांनी मदत केल्याशिवाय हा कार्यक्रम ना, मी मगाशीच म्हणलं येवलेसे रोप लावी येले द्वारी, आणि याचा त्याचा वेणू गेला गगनावरी. हा कार्यक्रम असाच कालान काल भविष्यामध्ये अजून मोठा होत जाऊ एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मला साथ संगतीला सुंदर गायक असे आमचे शंकर महाराज, मृदंगावरती पंडित केशव महाराज जागदळे गुरुजी यांचे शिष्य पट्ट शिष्य या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला आहेत. इकडं स्वामीजी आहेत. समोर माझ्या समोर आमच्या भगिनी, आमच्या महाराजांच्या धर्मपत्नी ताई सुद्धा माझ्या कीर्तनाला आज आवर्जून बसलेल्या आहेत. त्यांना माहिती उसनं फेडावं लागन. काल आम्ही त्यांच्या कीर्तनाला होतो म्हणून ते सुद्धा अगदी माझ्या समोर या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. तुम्ही सर्व श्रोते मायजन, सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी सिस्टीमवाल्याचे पुनश्च एकदा आभार आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.